हॅलो नमस्ते। आज आपण 28 मापाची पेपर कटिंग बघणार आहे। बघा हा आपला पेपर आहे, आम्ही डबल फोल्ड केलेला आहे आणि हे आपले माप आहे। ह्या मापानुसार आपण पेपर कटिंग करणार आहे। हे 28 मापाचं ब्लाउज आहे आणि बघा आपली उंची आहे 12, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ। हे आपल्या मार्जिंगसाठी या साइडने भी आपण 13 हे असे करून घेऊ आणि ही सरळ रेष ओढून घेतली। हे बघा हे 13 इंच आणि आपला 28 चा आहे ते 7 आणि इकडे आपले हे 1.5 इंच मार्जिनच्या साइडला हे 1.5 इंचाचं आहे। आता आपण इथे कमरेचे माप टाकू। हा बघा मी आधी ही रेष ओढून घेते। ही आपली आहे मार्जिनची 1.5 इंचाची। हे बघा आणि आता आपण शोल्डर आपलं हे 10, आता त्याचा अर्धा आपण 5 घेऊ। हे 5 हां आणि मुंडा खोली आपली ही 5.5 ची। हे सरळ रेष ओढून घेऊ आपण आणि ही आडवी पण, ही आपली चेस्टची रेष आहे। इथून मी 1.25 आणि पाऊण म्हणजे 1.25 घेते आणि समोरचा भाग पाऊण, हे असा आकार देऊन घेते। हा मुंड्याचा आकार आतमधला आणि हा वरचा बाहेरचा, असे गोल आकार आपण देऊन घ्यायचे। आणि समोरचा गळा हा 5.5 चा घेते मी आणि वरच्या साइडने 2.25 आणि खालच्या साइडने 2.5। बघा 2.5 आणि असा चौकोन तयार करून घ्यायचा। हा आपल्या समोरच्या गळ्याचा आकार आहे। आपण गोल पानगळा जे आपल्याला आवडेल त्या प्रकारे देऊ शकतो आपण। आता मी हा गोलच दिलाय। आता मी ही योगपट्टी काढते। ही योगपट्टी मी 3.5 इंचाची आहे आणि या साइडने 3 इंचाची, म्हणजे मी हिच्यामध्येच वाढवून घेतलेला आहे। नंतर मला योगपट्टी वाढवायची गरज नाही। हे बघा आपल्या हे योगपट्टीचं झालेलं आहे 3 आणि 3.5। हे बघा आता आपण साइड पीस काढू। तर साइड पीस हे मी या साइडने 2.5 लावलेला आहे। उरलेला भाग आपला हा कोटोरीचा निघेल आणि या साइडने 2.5। हे मी असं आकार देऊन घेते गोल, हा आपला कोटोरीचा भाग निघेल असा गोल व्यवस्थित देऊन घ्यायचा। हे बघा हे आपल्या कोटोरीचा आकार, इथूनही तुम्ही 1 इंच असं वर देऊ शकता आणि आकार देऊ शकता। हे बघा आपले हे माप टाकून तयार झालेले आहे। आपण आता ही कटिंग करून घेऊ। आधी आपण हे खालच्या साइडने कटिंग करून घ्यायची आणि हा मुंड्याचा वरचा भाग वरच्या साइडने कटिंग करायची। हे बघा आपले हे या प्रकारे अशी एवढी कटिंग केली। आता आपल्याला हा मधून कटिंग करून घेऊ, कारण आपला पाठीमागचा भागही यातच निघेल। हे बघा हे 2 भाग झालेले याचे, आपण इथे असं कट देऊन घेऊ। हे बघा हे आपले 2 भाग झाले। हा पाठीमागचा भाग, याचा गळा आपण नंतर करून घेऊ। आता आपण ही योगपट्टी कटिंग करून घेऊ। आपल्याला योगपट्टीमध्ये वाढवायची गरज नाही आहे। आणि हा समोरचा गळा हा आपण असा कटिंग करून घेतला आणि हा मुंडा खोलीचा खोल भाग हा आता कटिंग करून घ्यायचा आणि आपली ही कोटोरीचा आकार, ही आपली साइड पीस आणि कटोरी। आता ही जी छोटी कटोरी आहे हिला आपल्याला वाढवावं लागेल, ते आपण नंतर वाढवू। आता हा पाठीमागचा भाग, आता आपल्याला हा गळ्याची कटिंग करायची आहे। आता गळा आहे माझा 8.5 आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच
शोल्डरमध्ये दाबलं जाईल. त्यासाठी मी 9चा गळा घेतला आहे आणि खालच्या साईडने 2.5 आणि असा हा गोल आकार. आता डिझाईनचा बनवायचा असला तर आपण डिझाईनही टाकू शकतो, पण मला आता हा गोल बनवायचा आहे तर मी गोल केलेला आहे. तुम्ही याला पसरटही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे. मी याला नॉर्मल गोल घेतलेला आहे. हे बघा, हे असं कटिंग करून घ्यायचं. आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. साईड पीस आणि योगपट्टी. आणि आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. आता आपल्याला ही कशी वाढवायची आहे तर आपण हे बघू. मी इथे ठेवण्याचा प्रयत्न करते आणि हे आखून घेते. हे आपल्याला जसे तसे पहिले आखून घ्यायचं. मग याच्यानंतर आपण हे वाढवू आणि याचा मध्य सेंटर काढायचा आणि तिथे पेनाने निशाण करून घ्यायचं. आता बघा, आपली 28ची असल्यामुळे मी 1.25 इंचच घेते. इकडनंही 1.25 इंच आणि इथूनही 1.25 किंवा 1.5, पण मी 1.25 घेतलं. आता हे सगळे पॉईंट आता आपण जोडून घेऊ. हे बघा, या साईडनेही तिरपामध्ये जोडून घ्यायचं. आता बघा, आपल्याला इथेही जोडायचं आहे. इथे आपल्याला थोडासा कटिंगचं कोपरा आलेला आहे, तर काही हरकत नाही. आपण हे असं समजते आपल्याला तसं आपण जेव्हा कपड्यावर ठेवतो कटिंग करून घ्यायची. आणि हा जो गोल आकार आहे हा असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि जसे तसेही आपण कटिंग करून घ्यायची. हे बघा, आपण वाढीव कटोरी कशी वाढवली ती बघितली तुम्ही. अशा प्रकारे कोणतंही माप असलं तर अशी कटोरी वाढून घ्यायची. हे बघा, ही आपली कटोरी तयार झालेली आहे. ही वाढीव कटोरी आहे आपली. बघा, आपले साईड पीस, कटोरी, मागचा भाग आणि योगपट्टी हे कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीची कटिंग करू. आता मी हा डबलचा पेपर टाकला आहे आणि घडी मी 7.5ची घेतली. उंची आपण आवडीनुसार घेऊ शकतो. आता मला 4ची घ्यायची आहे. मी त्यामध्ये 1 इंच मिळवलं आहे. अस्तरचं शिवायचं असलं तर 1 इंच घ्यायचं आणि बिना अस्तरचं साधं शिवायचं असेल तर 1.5 इंच घ्यायचं. आता मी ह्या मुंड्याकडचा कट हा 2.5 इंचाचा आहे आणि या साईडने 1.5. हे असा मी आकार देऊन घेते. हे बघा, आपला आणि हा मधला आकार, खोल भाग आणि उंच भाग. आणि आपला हा दंड घेर आहे 11. तर आता आपण इथे 5.5 वर लावू आणि इथे 1.5 इंच मार्जिन. तर बघा, ही अशी सरळ रेष ओढून घेते मी. हे आपलं मार्जिनचा या साईडला असे व्यवस्थित करून आपण आता हे कटिंग करून घेऊ. हे बघा, कोणतीही बाही असेल तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची. फक्त जे आपले माप आहे त्या मापानुसार कमी जास्त वाढवायची. आता ही आपली 28च्या मापाची आहे. बघा, कोणतीही बाहीची घडी घेताना छातीचा चौथा घ्यायची. हे बघा, आपले हे सगळं कटिंग करून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण 28 मापाचं कटिंग कसं केलं ते दाखवलेलं आहे.